मॉर्निंग काही स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सोमवारच्या प्रियांका बघा रेडी झाली ऑफिससाठी जायला आणि वाजलेले आहेत 7:45. मला तिला ड्रॉप करायचं आहे बायपासला. iPhone 16 Pro भारी दिसतो यार. आता फक्त एकच कमी आहे, iWatch. ॲपल वॉच गिफ्ट कर मला आता बड्डेला. म्हणजे कसं एकदम ऑल इन वन होऊन जाईल, ॲपल प्रॉडक्ट्स होईल सगळे. अरे जोक केला, प्रियांकाला टेन्शन आलं बाबा. चला आता आम्ही जातो, तिला ड्रॉप करायचं बायपासला आणि मला पण जिमला जायचं आहे तसंच पुढे. प्रियांकाला तिची मैत्रिणी एक म्हणली परत तू वेट पुट ऑन केलंय, पण वाटत नाही. नाही, वेट सेम आहे. मे बी रेग्युलर जिम आणि ब्लॅक कॉफी घेतली ना थोडंसं वाटतं, थोडंसं लीन. ठीक आहे, पण आता काय तुझं ऑफिस आहे. हम्म. आता काय पार इकडं घुसता काय गाडीवाले. काय ना म्हणून चला आता प्रियांकाला सोडलं इथं बायपासला. ट्रॅफिक बघा, सकाळ सकाळ एवढं ट्रॅफिक झाले, गाडी बंद पडली इथं त्या बघा पर्पलची, त्यामुळे ट्रॅफिक झाले. आता चलो बाय बाय, मी जातो जिमला. लेट्स गो. बघा इथं ही गाडी बंद पडली आहे, पर्पलची दिसते मला. झाली आहे मित्रांनो जिम. आता घरी चाललो आहे. तर काल एवढं डाएट फॉलो नाही झालं, कारण लापशी आणि वरण भात आणि दुपारी आपलं आमरस चपाती होती. मला वाटलं मग जिममध्ये थोडा विकनेस येईल, पण काय आपलं जे वेट कन्सिस्टन्सी ठेवली त्याच्यामुळं जमलं सगळं. आणि एक सवय लागली ना तुम्हाला तुमच्या बॉडीला, 1-2 दिवस चीट झालं तरी काय फरक नाही पडत. मे बी तुम्हाला कमी वेट जातं काही सेटमध्ये, पण एवढं काय होत नाही. डेडलिफ्ट पण झाले माझे, ते मेन असतं बॅकमध्ये. काय दादू काय बघतो? अयो अयो, स्क्रोल करायला शिकलाय विमान. त्यानंतर विमान उठलाय आणि मोबाईल स्क्रोल करायला शिकलाय बरं का. ए विमान, बाबा कुठे गेले? विमान, बाबा कुठे गेले सांग मला आधी. बाबा कुठे गेले? बाबा कुठे गेले सांग, मग मी देतो मोबाईल. बरं काय, बाबा कुठे गेले सांग ना. कुठे गेले बाबा? रडला का? बाबा आले आले, बोल बघ ना. हे टाकी गरम झोप झाली. कसं लागतंय? पहिल्यांदा विवानला बॉर्नविटा खायला घालतोय आम्ही. चांगलं नाही लागत? तू पिऊन बघ बरं बॉर्नविटा. गरम नाही. तुला आवडत नाही वाटतं. हे बघ, हे बॉर्नविटाचा डबा आणला एवढा मोठा, आणि काही एवढं चांगलं नाही आहे, शुगर असते याच्यात. आज पहिल्यांदा दिले विवानला ट्राय करायला. मे बी त्याला आवडत नाही आहे. बघू फॉर अ चेंज. बॉर्नविटा हे फालतू असतं, काय होत नाही त्याने, टाईमपास आहे. लहान मुलांची कॉफी ती. कुठे होतलंय का? बॉटलमध्ये दिले. आता विवान पितोय का बघू आपण. हे बसल. हे घे दूध पी विवान. बॉर्नविटा टाकले बॉटलमध्ये. कसं लागतंय रे? छान आहे ना? सवय लागली त्याला झोपून दूध प्यायची. पिया, दूध आहे दूध. कळालं दूध आहे का बॉर्नविटा आहे? कळालं तुला?
बॉर्नविटाचे कंटेंट बघू आपण. इथं काय काय लिहिलेलं आहे. इन्ग्रेडियंट्स सिरियल एक्झॅक्ट 50C, मिलेट स्वीट, शुगर, कोका सॉलिड, कलर टाकलाय, स्वीट ग्लुटेन, लिक्विड ग्लुकोज, इमल्सिफायर्स. इथले बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत, पण शुगर आहे एवढं आहे. गेले बाबा गेले, तुला नाही घेऊन गेले? तुला जायचं होतं? हे बघा मित्रांनो, आज मंडे, आज काही अंडी नाही आहेत. तर आज बनवायचं आपल्याला बेसन पनीर चिल्ला. तर बेसन घ्यायचं, कांदा, टोमॅटो, तुम्हाला जे पाहिजे ते टाकायचं आणि त्यात पनीर किसून टाकायचं. या ओ माय गॉड, इथं माझं आहे आणि इथं विवांचं आहे. त्याला हे पाहिजे. अरे गरम आहे. बरं हे खा, मी तुझं खातो. गरम आहे ना, एक हात लाव. हा गरम आहे ना. हा का नाटक करतोय. बघा मी ऑफिसला जायला रेडी झाले. विवान येऊन झोपलाय माझ्या हातावर. मी ब्लॉग एडिट करत होतो. जाऊ का रे मी ऑफिसला? हां बाय. रडायचा नाही ना तू? रडायचा नाही ना? रडायचं नाटक करतोय बघ ना. कसा रडत होता? कसा रडत होता? बाबा गेल्यावर कसा रडत होता? चला मित्रांनो, ऑफिसला जातोय आता. फुल शर्ट, फुल स्लीवचे शर्ट घालून जाणार आहे, कारण एवढं ऊन लागतंय ना बाबा, डेंजर. iPhone 16 Pro उन्हात कसा दिसतोय बघा. लंचला चालले. जस्ट ट्राईंग द कॅमेरा टेस्ट. मित्रांनो 5:45 वाजलेत, घरी चाललोय आता. तर म्हटलं ऊन उतरून द्यावं, कारण 4-5, 5:30 वाजेपर्यंत ऊन असतं. काय आज आमरस. मित्रांनो मी आणि प्रियांका जेवण करतोय. आई आली गेली विवानला घेऊन, अजून काय आली नाही. मोबाईल पण ठेवला इथं. 8:30 वाजले आणि विवान कुठंतरी गेली असेल आई कोणाच्या तरी घरात. आम्ही जेवण करतो आता बघा. चपाती, बेसन आणि आमरस. कुठे गेला होता रे? कुठे गेला होता? कुठे गेला होता? अयो काय झालं? काय झालं? काय झालं? काहीच काम झालेलं आहे. जेवण झाले आणि मी आणि प्रियांका वॉकिंगला चाललोय. वन टेक्निकल थिंग और वन एनिथिंग, वन थिंग यू वॉन्ट टू शेअर टुडे. काय झालं असेल आज दिवसभरात ऑफिसमध्ये? काही असं नवीन, काही वेगळं? आज काहीच नाही नवीन झालं. आमचंच पोर्टल डाऊन होते सगळं. म्हणजे ऑफिसचं काम झालं नाही वाटतं तुमच्या? काहीच नाही झालं आज. ऑफिसला जाऊन काय फायदा? आज काहीच फायदा नाही झाला. रिकाम टेकडं बसले होते. मी तेच विचार केला, माझा लॅपटॉप घेऊन गेले असते तर मी ॲक्च्युली माझे पॅरेंट कंपनीचे ट्रेनिंग्स तरी कंप्लीट केले असते. मग तिथं तुम्हाला ॲक्सेस नाही का पॅरेंट कंपनीला? लॅपटॉप आपला स्वतःचा लॅपटॉप असला ना तरच. अदरवाईज ते जे ओडिसी आहे तिथे फक्त मॉर्गनचं. अच्छा, बॅड लक. तर कसं आहे, ह्यांची कंपनी सर्व्हिस बेस आहे, तर ती सर्व्हिस देते एका दुसऱ्या कंपनीला. सॉरी हां बरोबर. आणि आम्ही आहे डायरेक्ट कंपनी, म्हणजे कॅपजेमिनी, इन्फोसिस, कॉग्निझंट. सर्व्हिस बेस्ड कंपनी आणि Accenture. प्रोडक्ट बेस्ड कंपनी, Yes. डिफरन्स असतात. वेंडर एम्प्लॉय बोलतात प्रियांकासारख्या लोकांना, वेंडर एम्प्लॉई ना. आणि आम्हाला बोलतात क्लायंट. हे आमच्यासाठी काम करतात. तर ठीक आहे, आज काही घडलं नाही असं.
मोठं काही शेअर करण्यासारखं, पण ही गोष्ट कळाली. चला आता वॉक करतो आम्ही. दात बघा, उंदराची दात. 1 2 3. काय काय कळत नाही तुला, सगळं विसरला. नोज कुठे? नोज. हा बघा, चुकीचं सांगतोय सगळं. आता मारू शिकवेल मी तुला. नोज कुठे? हे नोज आहे ना, ते काय डोकं आहे. आता लाडात नका राहू हिरो. यायला पाहिजे आता गोष्टी. पेन्सिल कुठे? पेन्सिल कुठे? हे काय हसू नका. लिप्स कुठे? लिप्स. नाटक करायला लागला. तीत. हा, कान कुठे? कान. ती कान आहे तुझं. कान कुठे आहे तुझं? प्रियांका, तू बरोबर नाही शिकवलं त्याला. सगळं यायचं माहितीये का? आईने कुठं मारलं? असं मारलं तर डोक्यालाच मारलं का? सगळं तुझ्या डोक्यावरच येतं का? हो, असं मारलं काय?